मोठा हादरा दिला। एअरबेसवर वायुदलाची विमानं, ड्रोन, हेलिकॉप्टर, युद्धसामग्री पुरवणारी विमानं, मिसाईल्स आणि इंधनाचा साठा असतो। शत्रूंवर हल्ल्यासाठी बहुतांश एअरबेस सीमेच्या नजीकच उभारले जातात। युद्धावेळी लगेच शत्रूंवर हल्ला करता यावा हा त्यामागचा हेतू असतो। भारताच्या सीमेपासून जवळच अंतरावर पाकिस्तानचे प्रमुख 9 एअरबेस आहेत। त्यापैकी भारतानं 5 एअरबेस मिसाईल हल्ल्यात नेस्तनाबूत केले। पाकिस्तानच्या पंजाबमधला सरगोधा एअरबेस भारतीय सीमेपासून 150 किलोमीटर लांब होता। शोरकोटचा रफीक एअरबेस भारतीय सीमेपासून 200 किलोमीटर दूर, रावळपिंडीचा नूरखान एअरबेस 150 ते 160 किलोमीटर, चकवालचा मुरीद एअरबेस 120 किलोमीटर आणि रहीमयार खान एअरबेसचं अंतरही भारतापासून अंदाजे 150 किलोमीटर दूर होतं। उदाहरण म्हणून गुगल अर्थवर नूरखान बेग एअरबेस सर्च केला तरी तिथे सॅटेलाइटच्या मदतीनं तब्बल 20 विमानं उभी असलेली दिसतात। वायुसेनेच्या विमानांची दुरुस्ती, देखभाल, युद्धसराव, प्रशिक्षण एअरबेस मधूनच होत असतं। लढाऊ विमानांसाठीच्या धावपट्ट्या खास करून एअरबेसवरच बांधल्या जातात। पायलट आणि वायुसेनेच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग एअरबेसवरच दिलं जातं। मागच्या 2 दिवसांपासून याच एअरबेसवरून पाकिस्तान ड्रोन हल्ले करत होता। भारतीय वायुसेनेनं त्याच स्थळांवर हल्ले करत पाकिस्तानला चोख उत्तर दिले। थोडक्यात ना रहेगा बास ना बजेगी बासुरी असाच हल्ला भारतीय सेनेनं केला। भारतीय सीमेलगतच्या 5 एअरबेसवरच्या हल्ल्यानं पाकिस्तानला मोठा हादरा बसलाय। कारण सीमेलगतचे एअरबेस नष्ट होणं म्हणजे एखाद्या उडणाऱ्या पक्षाचे पंख छाटण्यासारखं आहे। महत्त्वाची बातमी भारताच्या